इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना पेटी व गृहोपयोगी साहित्य गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा स्तरावर वाटप होत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातून कामगार या ठिकाणी सकाळी 3 ते 4 वाजतापासून उपस्थित राहत आहेत. ग्रामीण भागातून कामगारांना मजुरी पाळून त्यांना येथे बोलावले जात आहे. काही कामगारांना माहिती मिळाली की क्रीडा संकुल नेर येथे वाटप सुरू झाली असल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात पसरल्यामुळे सकाळी 4 वाजतापासून हजारो महिला व कामगार क्रीडा संकुल येथे उपस्थित झाले. दुपारी 12 वाजले तरी कोणीही बांधकाम कामगार विभागाचे कर्मचारी हजर नसल्याने हताश झालेले कामगार गणेश काळे यांनी तालुका अध्यक्ष सुनील पाटील खाडे यांना फोन करून कल्पना दिली. लगेच त्यांनी उपस्थित राहून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना याबाबत निवेदन दिले. यवतमाळ कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण खडसे, राजू सोनोने यांनी कामगारांवर अन्याय होत असल्याचे महिला कामगारांनी व्यथा मांडली. येत्या 8 दिवसात कामगारांना न्याय मिळाला नाही तर तहसील समोर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्ष सुनील पाटील खाडे यांनी दिला आहे. नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सर्व जे कामगार आहेत यांच्यामार्फत शासनाला विनंती आहे, जे कामगार विभाग आहे त्यांना विनंती आहे की आज सकाळी 5 वाजतापासून महिला या क्रीडा संकुल नेर येथे सर्व उपस्थित होत्या. यांना काही महिलांना फोनसुद्धा आले, काही महिलांना फोन नाही आले. परंतु याच्यामध्ये जे 2-2 वर्षापासून या कामगाराचे जे काही त्यांना पत्र दिले, जे कार्ड दिले, त्यांना न मिळता जे 15 दिवस झाले, 8 दिवस झाले, या लोकांना ही कामगार 400-500 रुपये घेऊन संबंधित विभागात जाऊन त्यांना त्या एजंटच्या मार्फत हे पेट्या वाटप करत आहे. काही भांड्याचे साहित्य हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावसदीराने वहिनीची कोयत्याने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली. आरोपी शंकर बाबूराव जगताप वय वर्षे 40 याला तामसा पोलिसांनी अटक केली आहे. मयत रेखा मारुती जाधव वय वर्षे 38 यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात काम करत असताना शंकर जगताप याच्यासोबत वाद झाला आणि त्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी रेखा जाधव यांना गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथे उपचारासाठी हलवले, परंतु मोठ्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली. पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला. शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून, जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले. त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ती मयत झाली. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 111 प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम 103(1) 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत. सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे. बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत. कोणताही कार्यक्रम असो, कार्यक्रम लीलया पेलून नेणारा असतो. तो कार्यक्रमाचा निवेदक, उद्घोषक अथवा मुलाखतकार, जो उपस्थित असूनही जणू काही उपस्थित नसतो, पण कार्यक्रमाच्या प्रत्येक मण्यांना एकमेकांमध्ये अलवारपणे गुंफत जातो. उत्कृष्ट निवेदक, प्रभावी मुलाखतकार कसा असावा या विषयावर अत्यंत सोप्या आणि मार्मिक भाषेतले मार्गदर्शन सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक, उद्घोषक तथा मुलाखतकार माननीय श्री विघ्नेश जोशी यांनी केले. पुण्याच्या सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमाण भाषेवर प्रभुत्व, जबरदस्त पाठांतर, नोंद वयांची सवय, सूक्ष्म निरीक्षण, हजर जवाबीपण,
प्रसंग सूचकता या गोष्टी अंगी बाणवणं अत्यंत गरजेचं असल्याचं विघ्नेश जोशी यांनी सांगितलं. नमस्कार मित्रांनो, आज विश्व मराठी परिषदेतर्फे निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखतकार या विषयावरती एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि या कार्यशाळेमध्ये आमच्या पेस 9च्या गायकवाड मॅडम आल्या होत्या. त्यांनी खूप छान सादरीकरण सुद्धा केलं. तर पेस 9 या वाहिनीला मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या गायकवाड मॅडमना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात कधी भेटायची संधी आली तर तुम्हा सगळ्यांना भेटायला नक्की येईन. धन्यवाद. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि पुढील नियोजनाविषयी सांगताना संयोजक अनिकेत पाटील म्हणाले. नमस्कार, मी अनिकेत पाटील, विश्व मराठी परिषदेत मुख्य संयोजक. आजच आपली निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत ही विघ्नेश जोशी सरांची कार्यशाळा ऑफलाईन पद्धतीनं पुण्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली. सुमारे 30 लोक हे महाराष्ट्रातल्या विविध भागातून, गोव्यातून आणि बँगलोरवरून सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यशाळा आपण महाराष्ट्रातल्या विविध तालुका आणि जिल्हा स्तरावर घेणार आहोत. तर कुणाला या कार्यशाळा जर आयोजित करायचं असेल तर तुम्ही विश्व मराठी परिषदेची संपर्क साधा. मागील गेल्या 2.5 महिन्यांपासून नोंदणी झालेली ही कार्यशाळा आज अखेर यशस्वीपणे पार पडली. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव स्मिता सुहास पोद्दार, मी सांगलीहून आले. विश्व मराठी परिषद या संस्थेमार्फत विघ्नेश जोशी सरांच्याकडून आम्हाला निवेदन, सूत्रसंचालन आणि उद्बोधक याच्याविषयी खूप छान माहिती मिळाली आणि मी स्वतः छोट्या छोट्या कार्यक्रमात निवेदन करते, परंतु प्रोत्साहन म्हणून सरांच्याकडून मला खूप छान माहिती मिळाली. त्याबद्दल मी ह्या कार्यक्रमाचे नमस्कार, मी प्रज्ञा आटलेकर. आज विघ्नेश जोशी यांच्या निवेदन कार्यशाळेत मी आले होते आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्यांचं. आणि माया गायकवाड यांच्याशी माझी इथे ओळख झाली, छान मैत्री झाली आणि पुढे काहीतरी नक्कीच आम्ही करू ह्या क्षेत्रात. कार्यक्रमाची सांगता मनोगत तथा प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून झाली. विघ्नेश सरांसोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेण्यासाठी प्रतिनिधींची एकच झुंबड उडाली होती. नवी मुंबईतील वाशीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे खूप मोठा आधार मिळाला असून त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावना व्यक्त करून ही योजना पुढील 5 वर्ष अशी सुरू राहावी अशी इच्छा यावेळी महिलांनी व्यक्त केली. तर अजित पवार यांचे यावेळी महिलांनी आभार मानले. आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की योजना पुढील 5 वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्या संसाराला, त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी भूतो न भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण, सबलीकरण, सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही या इथल्या सर्व महिला दादांना देत आहोत. धन्यवाद. देवकी संतोष शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारात अचानक पडलेल्या मोठ्या भगदडामुळे एक दुर्दैवी घटना घडली. या भगदडात पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक आणि एक दुचाकी 40 फूट खोल पडले. घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओ आणि तात्काळ जमलेल्या लोकांनी काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 4 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी 2 क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्यात यश मिळाले.
या घटनेवरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत महायुती सरकारच्या स्मार्ट सिटीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी व्हिडिओ शेअर करून म्हटले, स्मार्ट सिटी म्हणतात ते हीच का? पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर ट्रक अचानक गायब होतो. हे घटना रस्त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे ठेवत या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहापूर नडगाव भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एक पती पत्नी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरेश उघडे आणि नीलम उघडे यांचा मृतदेह गुरुवारी त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दोघांचे 8 वर्षापूर्वी विवाह झाला होता, परंतु मूल होत नसल्यामुळे त्यांच्यात नैराश्याचे वातावरण पसरले होते. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर शहापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रारंभिक चौकशीमध्ये याची पुष्टी केली आहे की मूल न होण्याच्या कारणामुळे हरेश आणि नीलम यांच्यात नैराश्य होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील चौकशी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून समाजातील नैराश्य आणि मानसिक आरोग्यावर चर्चांना वेग आले आहे. दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धांगवायूने पीडित 55 वर्षीय जन्मदात्या आईवर तिच्या मुलाने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला स्पष्टपणे बोलता येत नाही. 18 सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रयत्नात होता. त्यावेळी पीडितेचा पती घरात प्रवेश करताच निंदनीय प्रकार त्याच्या दृष्टीस पडला. पतीने तात्काळ आरोपीला ढकलून देत पीडितेस सुरक्षित केले. पीडितेने हताश हातवारे करून आपल्या पतीला यापूर्वीही आरोपीने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून मारहाण केली असल्याचे सांगितले. समाजातील बदनामीच्या भीतीमुळे पूर्वी तक्रार न देता चूप राहिलेल्या महिलेच्या पतीने या गंभीर घटनेचा सामना करताना पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्यामुळे आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात 20 सप्टेंबर रोजी वनरक्षक तुलसीदास प्रभुदास चव्हाण आणि वनमजूर देवानंद कोजबे यांच्या 5,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या शेतालगतच्या वनजमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबद्दल नोटीस देऊन आरोपींनी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या लाच मागणीची माहिती गोंदिया एसीबीला दिली होती. लाच मागणीची पडताळणी करताना आरोपी वनरक्षकाने पंचासमक्ष 20,000 रुपयांची मागणी केली आणि नंतर 10,000 रुपयात तडजोड केली. सापळा कारवाई दरम्यान वनमजुराने तक्रारदाराकडून लाच रकमेचा पहिला हप्ता 5,000 रुपये स्वीकारला. दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या कारवाईत गोंदिया एसीबीच्या विविध अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे यांच्या मुस्लिमांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले आहे. राणे यांनी विशेष व्हिडिओ संदर्भात मुस्लिम समुदायावर टीका केली, ज्यामध्ये अकोला येथील एका व्यक्तीने मोदीचे नाव घेऊन आक्षेपार्ह विधान केले होते. बावनकुळे म्हणाले की या व्हिडिओची चौकशी चालू आहे आणि अनिल बोंडे यांच्या वक्तव्याला त्यांनी विरोध केला. बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका करताना राहुल गांधी यांच्या वक्तव्याला ओबीसी आणि अनुसूचित जमातींच्या समुदायात असंतोष निर्माण करणारे ठरवले. त्यांनी महायुतीच्या नेत्यांना व्यक्तिगत टीका टाळण्याचा सल्ला दिला असे सांगून काँग्रेसवर टीका करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. मुस्लिम समुदाय को लेकर नहीं, नितेश राणे जी ने इसके पहले भी स्पष्ट किया और मैंने भी स्पष्ट किया. नितेश राणे ने जो कहा था, वो जो एक अकोला में वीडियो आया था जिसमें मोदी जी को मार डालेंगे, अमित भाई को मार डालेंगे, इस प्रकार से कहा वो वीडियो में. वो वीडियो पुलिस ने पकड़ा भी. अब इस देश में रहकर पाकिस्तान बांग्लादेश की बात करेंगे, बांग्लादेश जैसा आतंक हम यहाँ करेंगे. ऐसे जो गिने चुने लोग हैं
जो भड़काऊ भाषण करते हैं, जो वीडियो तैयार कर रहे हैं, इंस्टाग्राम पे डाल रहे हैं और ऐसे वीडियो जा रहे हैं जिस प्रकार से एक भावना भड़क रही है। तो नीतीश राणे ने स्पष्ट किया कि हिंदुस्तान में रहने वाले हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, इसमें उनका कहना नहीं है। जो हिंदुस्तान के खिलाफ बात करते हैं उनके बारे में उनका बयान है। ये नीतीश राणे ने स्पष्ट किया, हमने भी स्पष्ट किया है। तो ये बयान को लेकर जो हिंदुस्तान के देश के खिलाफ लोग हैं उनको उन्होंने कहा है, मुझे लगता है इस बात को बहुत ज़्यादा नहीं लेना चाहिए।